नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी आपल्या भारतामध्ये कुठल्या चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावरती आपण प्रश्न काय तयार केलेले आहेत ते प्रश्न आज आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आणि आजच्या भागामध्ये खूप महत्त्वपूर्ण प्रश्नांचा आढावा घेतला जाणार आहे। तर त्यामध्ये पहिला प्रश्न काय आहे बघा, अलीकडे महाराष्ट्राचे महाधिवक्ता पदाचा राजीनामा कोणी दिला असा हा प्रश्न आहे। तर आता समजून घ्या मित्रांनो, अगोदर हे क्लिअर करा की महाधिवक्ता हे जे पद काय आहे म्हणून, किंवा मी पटकन एकदा उत्तर देऊन टाकतो। याचं उत्तर करेक्ट असणार आहे काय, बिरेंद्र सराफ असणार आहे। आणि हे जे बिरेंद्र सराफ आहेत हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून काम करत होते। महाधिवक्ता हे जे पद आहे ते संविधानाच्या कलम किती मध्ये आहे, तर ते कलम 165 मधलं पद आहे, लक्षात राहू द्या। 165 जर कलम संविधानाचं पाहिलं तर ते महाधिवक्त्याचं असेल। आणि हे कलम असं सांगतं की एखाद्या राज्याचे राज्य शासन काय करू शकतात, तर स्वतःसाठी एक कायदेशीर सल्लागार असावा शासनाचा, म्हणून एक कायदेशीर व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीची इथे निवड केली जाते आणि ती 165 नुसार केली जाते, हे लक्षात राहू द्या। आणि मग जर शासनाचे काही खटले असतील तर शासनाच्या वतीने हायकोर्टामध्ये राबवण्याचं किंवा सुप्रीम कोर्टामध्ये लढण्याचं काम या व्यक्तीच्या माध्यमातून केलं जातं। बघा, मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राज्यपाल यांची निवड करतात किंवा नेमणूक करतात, ओके। आणि राज्यपालाची मर्जी असेपर्यंत हे काय राहतात, पदावर ते राहतात। आणि यांनी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिलाय, तर आता असं म्हटलं गेलेलं आहे की तुम्ही काय करा, तर जानेवारी पर्यंत म्हणजे निवडणुका होईपर्यंत तुम्ही स्वतः किंवा दुसरा व्यक्ती एक महाधिवक्ता या पदावरती रुजू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही कारभार सांभाळा, आणि जेव्हा एखादा व्यक्ती रुजू होईल तेव्हा आम्ही तुमच्याकडून हे जे पद आहे हे पद घेऊ किंवा ते पद रिक्त होईल थोडक्यात। नंतर बघा, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर सर्वांना माहिती आहे 17 सप्टेंबर। परंतु या पाठीमागची हिस्ट्री प्रत्येकालाच माहिती असेल असं नाही। आता मित्रांनो काय झाले माहितीये का, की भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं 1947 ला, आणि 47 ला स्वातंत्र्य मिळालं पण सर्वच प्रदेश भारतामध्ये विलीन झाले नाही, तर भारतामध्ये काही संस्थानिका होती। तर ही जी संस्थानिका आहेत, तर प्रमुख संस्थानिक टोटल संस्थानिके किती होती, तर ती होती बघा 565 एवढी संस्थानिके होती। आणि यापैकी काय झालं होतं माहितीये का, तर 562 संस्थाने भारतामध्ये विलीन झाली या तारखेला। 1947 पर्यंत 562 संस्थाने विलीन झाली, परंतु 3 संस्थाने अशी होती की ती 3 संस्थाने विलीन झाली नाही। त्यामध्ये कोणती, तर एक होता काश्मीर संस्थान, कोणतं होतं, काश्मीर होतं। आणि दुसरं कोणतं होतं, तर जुनागड होतं। आणि तिसरं कोणतं होतं, तर हैदराबाद होतं। आणि या हैदराबाद मध्ये मराठवाडा येत होता मित्रांनो। आणि मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे किंवा मराठवाडा स्वातंत्र्य झाला पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणावरती लढा द्यावा लागला। आणि मग त्यानंतर हा जो हैदराबादचा नवाब आहे त्याला हा प्रदेश स्वतंत्र ठेवायचा होता। आणि मग हा काय ऐकला नाही असं शांततेने सांगून मग काय झालं, तर 7 सप्टेंबरला वल्लभभाई पटेल यांनी तिथून पुढे कारवाई करायला सुरुवात केली। 7 सप्टेंबरला लष्करी कारवाईचा जो काय प्लॅन आहे तो आखण्याचा प्रयत्न करण्यात आला, आणि 13 तारखेला डायरेक्ट कारवाई करण्यात आली 13 सप्टेंबर। आणि 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या दरम्यान ती कारवाई चालली। आणि या कारवाईसाठी एक ऑपरेशन करावं लागलं आणि त्याला ऑपरेशन पोलो म्हटलं गेलं। काय म्हटलं गेलं, ऑपरेशन पोलो म्हटलं गेलं। आणि हे ऑपरेशन पोलो परीक्षेला विचारलं जातं की ऑपरेशन पोलो हे कोणत्या घटनेशी संबंधित आहे, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे। तर या ऑपरेशन पोलोच्या माध्यमातून मराठवाडा स्वातंत्र्य झालेला दिसून येईल। नंतरचा नेक्स्ट प्रश्न काय आहे बघा, हॉलिवूडचे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत
ज्यांचं नाव रॉबर्ट रेडफोर्ड असं आहे. आणि हे जे रॉबर्ट रेडफोर्ड आहेत हे हॉलिवूडमध्ये अतिशय नामवंत असे ते हे होते, अभिनेते होते, हिरो होते. जवळपास त्यांनी सुरुवात केली होती 1960 पासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये, हॉलिवूडच्या इंडस्ट्रीमध्ये. आणि 1970ला ते एकदम प्रसिद्ध असे स्टार झाले होते. आणि हे जे आहेत हे एकदम कमी बजेटच्या जे काही मूवी आहेत त्या प्रमोट करण्याचं काम करायचे. म्हणजे कमी बजेट असलं तरी पण त्याला प्रोत्साहन देण्याचं काम करायचे. आणि त्यांचं निधन झालं तेव्हा त्यांचं वय काय होतं, जेव्हा निधन झालं तर तेव्हा त्यांचं वय हे 89 होतं मित्रांनो. त्यानंतरचा आपण प्रश्न पाहूयात. बघा, नमो उद्यान योजना आहे ही, आणि ही जी योजना आहे ही योजना कोणत्या नेत्याने जाहीर केली, तर ती आहे एक महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनी ती योजना जाहीर केली. आणि नमो उद्यान जी महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल तर त्या ज्या चांगल्या पद्धतीने करतील अशा 3 नगरपालिका निवडल्या जातील. आणि त्यांना प्रत्येकी पहिल्या नगरपालिकेला 5 कोटी एवढं जो काय म्हणजे निधी आहे तो उपलब्ध करून दिला जाईल. आणि सेकंड ह्याला 3 कोटी, तर नंतर 1 कोटी अशा पद्धतीचे बक्षीस किंवा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. गोदावरी ड्रेनिंग वॉटर सप्लाय आहे. आणि हा जो प्रकल्प आहे हा या प्रकल्पाचे सेकंड आणि थर्ड असे 2 जे काय टप्पे होते ते या ठिकाणी पार पडले आहेत. तर ते कोणत्या मुख्यमंत्रीच्या माध्यमातून पार पडलेले आहेत, तर त्या मुख्यमंत्र्यांचं नाव आहे रेवंत रेड्डी. आणि हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत. तेलंगणा राज्यामधला तो प्रकल्प होता, तेलंगणा, लक्षात राहू द्या. आणि तेलंगणा हे जे राज्य आहे या राज्यामध्ये गोदावरीचं जे काय पाणी आहे ते हैदराबाद शहराला देण्याच्या संदर्भामध्ये ही योजना होती, हे पण लक्षात राहू द्या. ही योजना कोणत्या शहराच्या संदर्भात होती, तर हैदराबाद या शहराच्या संदर्भात होती. ओके, या गोष्टी महत्वाच्या. आता पुढे जाऊयात आपण. 15 सप्टेंबर 2025 मध्ये दूरदर्शनला किती वर्ष पूर्ण झाली, तर दूरदर्शनला 66 वर्ष मित्रांनो पूर्ण झाली. आणि दूरदर्शनची स्थापना होती बघा 15 सप्टेंबर 1958 ची स्थापना आहे. आणि ही भारताची राष्ट्रीय एक वाहिनी आहे आणि खूप विश्वासू अशी वाहिनी, सर्वांना माहिती आहे. जवळपास ते जुन्या काळामध्ये ब्लॅक अँड व्हाईट नावाची टीव्ही असायची, तशी ब्लॅक अँड व्हाईट, आणि त्या माध्यमातून ते चॅनल मोठ्या प्रमाणावर गाजलेलं होतं. अलीकडे मणिपूर हे जे राज्य आहे या राज्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोण कार्यभार सांभाळणार आहेत ते तुम्हाला सांगायचंय, किंवा कुणाची निवड करण्यात आलेली, न्यायमूर्ती एम सुंदर यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, राष्ट्रीय हिंदी दिनाच्या निमित्त 5व्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेचं आयोजन कुठं करण्यात आलेलं आहे, तर कुठे करण्यात आलंय, तर दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, हे पण लक्षात राहू द्या. त्यानंतर सरपंच संवाद राष्ट्रीय गुणवत्ता संमेलन हा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला, तर मित्रांनो जलशक्ती मंत्रालय आणि त्याचबरोबर पंचायत राज मंत्रालय या मंत्रालयाच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे. आणि एक शेवटचा प्रश्न बघा, शेवटचा, अलीकडे भारताने स्वदेशी बनावटीच्या युद्ध नौका जी आहे ही युद्ध नौका भारतीय नौदलामध्ये सामील केलेली आहे, तिचं नाव काय आहे, तर मित्रांनो तिचं जे नाव आहे तिचं नाव बघा हे आहे अँड्रॉथ आहे. आणि अँड्रॉथ हे जे नाव आहे असं का नाव ठेवलं, तर अँड्रॉथ नाव यासाठी ठेवलेलं आहे की लक्षद्वीपवरती एक बेट आहे अँड्रॉथ नावाचं, त्या बेटावरून हे नाव ठेवलेलं आहे. आणि ते बेट खूप महत्वाचं बेट आहे, लष्करी दृष्ट्या आपल्याला सिक्युअर करणं खूप गरजेचं आहे, म्हणून हे नाव ठेवलेलं आहे लक्षद्वीप, लक्षात राहू द्या. आणि हिंदी महासागरामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने स्टे करता येईल, आपली पॉवर मजबूत करता येईल, यासाठी ही जी युद्ध नौका आहे ही युद्ध नौका तयार करण्यात आलेली आहे. GRSE ही कंपनी आहे जी कलकत्त्याची कंपनी आहे किंवा कोलकात्याची कंपनी आहे GRSE. आणि संरक्षण मंत्रालय या दोघांमध्ये करार झालेला होता 2019 ला हा करार झाला होता 2019 ला.
आणि करार होऊन असं ठरलं की बाबा आम्ही युद्ध नौका तयार करूयात, हे GR ज्याला ग्राउंड रिच शिप ऑर्गनाइज किंवा शिप क्रिएशन अँड इंजिनिअरिंग अशी ही संस्था आहे, कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून, आणि लक्षात घ्या त्यानंतर लांबीचा विचार करू आपण, ही जी युद्ध नौका आहे ही युद्ध नौका 2 नंबरची युद्ध नौका आहे, कारण GRAC नावाची ही जी कंपनी ही अशा 8 युद्ध नौका तयार करणार आहे. त्यापैकी आता ही जी युद्ध नौका आहे अँड्रोथ नावाची युद्ध नौका ही 2 नंबरची युद्ध नौका आहे आणि तिची लांबी आहे मित्रांनो 77.6 मीटर आणि वजन जे आहे ते वजन 900 टन आहे. किती टन आहे? 900 टन इतकं वजन आहे. आणि तिचा जर वेग पाहिला तर कमाल बघा, कमाल 25 मैल, सागरी मैल म्हणू आपण, एवढा तिचा हे आहे वेग आहे, हे पण लक्षात राहू द्या. अशा प्रकारची ही युद्ध नौका आहे. या युद्ध नौकेच्या संदर्भामध्ये परीक्षेमध्ये काही ना काही प्रश्न पडू शकेल, त्यासाठी व्यवस्थित हा प्रश्न करा. या ठिकाणी आपण थांबूयात, प्रश्न संपले आहेत आणि आपला व्हिडिओ पण लांबत जात आहे. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा.